काही काळ वातावरण शमल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पावसाने पुन्हा जोर धरला आहे आणि वरच्या भागात म्हणजे नाशिक भागात पावसाचा जोर वाढल्याने नांदूर मध्यमेश्वर धरणातून गोदावरी नदीमध्ये 90 ते 95 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे। आपण आता कोपरगाव येथील पुलावर आहोत, ज्याला पालखी मार्ग म्हणतात, त्या पुलावर आपण आहोत। इथं तुम्ही बघू शकता की पाणी खळखळून वाहत आहे। पाण्याचा जो विसर्ग आहे तो हळूहळू वाढत चाललेला आहे आणि त्यामुळे इथे पूर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झालेला आहे। या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर नगर परिषदेने काही खबरदारीचे उपाय केलेले आहेत आणि हा जो KJS कॉलेज जवळचा हा पूल आहे, इथून विद्यार्थी मोठ्या प्रमाणाने जातात, गाड्यांचाही इथून ओघ मोठ्या प्रमाणात असतो। त्यामुळे या रोडला आता दोन्ही बाजूने कोपरगाव नगर परिषदेने दोन्ही बाजूने हा रोड ब्लॉक केलेला आहे आणि फक्त पायी चालणाऱ्या पदचाऱ्यांसाठी हा रोड खुला आहे। वाहनांचं येणं जाणं इथून बंद केलेलं आहे। जी पूर परिस्थिती कशा प्रकारची आहे आणि काय इथं संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो हे सांगण्यासाठी आपल्याबरोबर कोपरगावचे नागरिक आहेत। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की नेमकं कशी परिस्थिती आहे आणि पुढे काय काय धोके संभावतात। नमस्कार, भारत न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे। तुमचं नाव सांगा सर। मी आदिनाथ ढाकणे, माझी NGO आहे गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट नावाची। मी गोदावरी रिव्हर क्लिनिंगवर काम करतो आहे आणि साधारण 9-10 वर्ष झाले गोदावरीच्या संदर्भातलं कुठलंही काम असेल तरी गोदामाई प्रतिष्ठान करत असतं। आता इथं काय नेमकं कशी परिस्थिती यावर्षी नेमकी? आता यावर्षी अशी परिस्थिती झाली आहे, 95,000 क्युसेस पाणी सोडलेलं आहे। हा विसर्ग तसा फार मोठा आहे आणि थोड्याच वेळामध्ये पुलावर पाणी येऊ शकतं। याची खबरदारी म्हणून किंवा जीवितहानी होऊ नये म्हणून कोपरगाव नगर परिषदेने आणि पोलीस स्टेशनने सतर्क होऊन दोन्ही बाजूंनी बॅरिगेटिंग लावून हा रस्ता बंद केलेला आहे। फक्त जर काही इमर्जन्सी असेल, कॉलेजचे मुलं असतील, कोणी पेशंट असेल, यांच्यासाठी हा मार्ग खुला केलेला आहे। पण तसा हा पूल पण धोकादायकच आहे। आता काय याच्या आधी इथं कशा प्रकारच्या घटना घडल्या आहे, नेमकं काय परिस्थिती असायची? दरवेळेस ज्यावेळेस पाण्याचा विसर्ग वाढतो, पाण्याची पातळी वाढते, कशा प्रकारच्या घटना घडतात आणि तुम्ही कसा प्रतिसाद देता त्या गोष्टीला? यापूर्वी छोटा पूल होता आणि छोटा पूल असताना आहे ना, साधारण पाणी आल्यानंतर ह्या 2-4 महिन्याच्या काळामध्ये 9-10 लोक वाहून जायचे। त्याच्यामध्ये काही लोकांना आमच्या टीमकडून वाचवण्यामध्ये यश यायचं, काही लोक त्यांचा जीव जायचा। तर त्याच्यानंतर कालांतराने मोठा पूल झाला आणि मोठा पूल झाल्यानंतर जीवितहानी तशी कमी झालेली आहे। पण असं जर पाणी वाढलं तर सेल्फी घेणाऱ्यांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्याच्यामुळे तो धोका होऊ शकतो। म्हणून आमचे मुनिराज नगर परिसरातील काही नागरिक अलर्ट असतात, आम्ही इथं सदैव उपस्थित असतो का जीवितहानी होऊ नये। आता माझं पण शिक्षण इथं KJS कॉलेजलाच झालेलं आहे। त्यावेळी इथं छोटा पूल होता, त्याला फरची म्हणायची। तर त्यानंतर आता ह्या मोठ्या पुलाची निर्मिती झाली। कशा प्रकारे या पुलाची निर्मिती झाली, काय आंदोलनं केली गेली आणि त्यानंतर काय बदल काय झाला? त्यावेळेस एकाच टायमिंगला एकाच दिवशी KJ सोमय्या कॉलेज सुटलेलं असताना 3 मुलं गेले होती वाहून आणि 3 मुलं वाहून गेले। त्याच्यातले 2 मुलांना वाचवण्यात यश आलं, म्हणजे 5 मुलं गेले होते, त्याच्यातले 3 वाहून गेले, 2ला वाचवण्यात यश आलं। भविष्यामध्ये ते वाचवलेल्या 2मधून एक नगराध्यक्ष आला आणि त्यांनी ह्या पुलाची निर्मिती केली। त्याला माझ्या आमदारांनी सपोर्ट केला, अशोकदादा काळेंनी आणि राजाभाऊ झावरे ह्या दोघांनी मिळून ह्या पुलाची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याच्यानंतर जीवितहानी टळलेली आहे। आणि ह्या कॉलेजला KJ सोमय्या कॉलेजला त्या काळी मुलं येत नव्हते, कारण का आता पुराच्या पाण्याचा धोका होता। त्यावेळेस साधारण 2,000च्या वरती लोकसंख्या विद्यार्थ्यांची संख्या जात नव्हती। हा पूल झाल्यानंतर साधारण 8,500 इतके विद्यार्थ्यांची संख्या आपल्या KJ सोमय्या कॉलेजला झालेली आहे। हा एवढा मोठा बदल आहे। आता हे सगळे चांगले बदल झाले, पण पूल तयार झाल्यानंतर आमच्या निदर्शनास आलं की या पुलाला काही ठिकाणी भेगा पडलेल्या आहेत, अक्षरशः खाली वाहून जाणारं पाणी त्याच्यातून दिसतंय। तर आता याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे किंवा आधी काही पुलाची डागडुजी झालेली आहे का याच्यात? ह्या भेगा पडून साधारण 4-5 वर्ष झालेली आहेत आणि वारंवार आम्ही गोदामाई प्रतिष्ठाननी कोपरगाव नगर परिषदेला निवेदन दिलेले आहे, भीक मागो आंदोलन केलेले आहे, गुलाबाच्या फुलांनी खड्डे बुजवलेले ते, पण प्रशासन काय अलर्ट झाले नव्हतं। पण आमदार साहेबांनी त्यांच्या निधीमधून KJ सोमय्या कॉलेजनी मागणी केली। आम्ही दोघांच्या मागणीचा रेटा असल्यामुळं त्यांनी आम्हाला याच्यावर लेअर मारून दिला, पण हा तात्पुरता लेअर आहे। खरं तर हे खड्डे बुजवण्यासाठी दोन्ही बाजूनी लोखंडी प्लेटा टाकल्या पाहिजे आणि रबर टाकलं पाहिजे, त्यावेळेस ती गाडी पंच होईल आणि पुलाला धोका निर्माण होणार नाही। पण सध्या पुलाला धोका निर्माण झालेला आहे, कारण मधोमध खूप मोठ्या प्रमाणात भेगा पडलेल्या आहेत, त्याच्यातून आरपार पाणी दिसतं आणि भीती वाटते।
तर ही या पुलाची कहाणी आहे. पूल नव्हता तेव्हा काय परिस्थिती होती आणि पूल तयार झाल्यानंतर काय परिस्थिती होती हे आत्ता आपल्याला नागरिकांनी इथं सांगितलेलं आहे. इथून पुढे ही आता या पुलाला ज्या भेगा पडलेल्या आहेत त्याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं आणि या पुलाची लवकरात लवकर डागडुजी करून याला धोक्याच्या परिस्थितीतून बाहेर काढावं ही अपेक्षा आहे. कॅमेरामॅन विजय पवारसह अमोल कोते, भारत न्यूज, कोपरगाव, अहिल्यानगर.